ह्याच्यामुळेच पाठीमागं नाही राहिला. कारण पाटील काय करते काय समजा पाटील कुणाला किंमत देत नाही तर एका मोठ्या नेत्याच्या भाच्याला ते मला कुबडी असेल होई पलीकडं मोठा नेता आहे मग त्या माणसाला किती अवघड वाटलं असेल. ऑटोमॅटिक आता समाज न्यूट्रल होईल ना. तुम्ही जर एकेरी भाषेत एवढ्या माणसाला जर असं बोलतात म्हणल्यावर 100% समाज न्यूट्रल येतं. कोण नाही पेत जाऊ द्या तिला का काढ सरी पिते तर आमचं काय गरीबाचं काय झाकत नाही पण मोठ्याला सर झाकत आहे. आता ते लई मोठे झाले तर अचानक काय कधी नाही आलं पाण्यात आणि ते आलं खाण्यात. घेतले होते 1 लाख रुपये घेतले होते. दारू बी असे धंदा बी असा केला डुप्लिकेट दारूचाच केला. ओरिजिनल तरी करायला पाहिजे होता. आणि काय पाटील केलाय त्याने धंदा आता ते त्याला ते मान्यच करावं लागेल. हां हे मला माहिती 100% केलेलं आहे. आणि ते बी डुप्लिकेट दारूचा धंदा केला. त्यांचा माल बी पकडला होता एकदा पण ते नाही करायला नाही पाहिजे. आता केलं त्याने त्या टायमाला जाऊन त्या परिस्थिती. माझ्या घरी येऊ नका ते तसले दबावन हे नको. माझ्या घरच्याच जर काही बरोबर झालं तर ह्याला जिम्मेदार जरांगे पाटील राहते. वापस आल्याच्या नंतर 2 आहे का कलवरे ह्यांचे लाभार्थी टोळीतले पुन्हा वापस दिल्लीला कशाला गेले ह्या एक गोष्टीचा तपास लागला पाहिजे. आणि ते कलवरे आहे तर बीडचे 2 ते थोडं म्हणजे कसं नाव नाही घ्यायचे थोडे घाबरून ठेवायचे. लय वळवळ करायला लागले की मग नावं काढायचे. मग हे वापस कशाला गेले ते असं काय झालं. त्याच्यातलं एका कलवार तर काय साधारण होता राव गावाकडं बंगला बीडला असा येतोय कुठून कसं काय होतंय मलाच हे कळाना. गाड्यान घोड्यान लय जमतंय बाबा नाटकं समाजाच्या नावाखाली. पण मला तर ह्या बाई मग फाटके कपडे दो मला आणि ह्या बाई असं तुम्ही पुन्हा म्हणताना मला काय मुद्दाम घातलं काय मग सारे कपडे फाटकेच मी हाय असाच आहे. आणि ते SIT नार्को टेस्टमध्ये येईन मी जर कोणाचे पैसे खाल्ले असले तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. समाजाला लय वाटत असेल हे बोलतोय बाबा पण मी काय करू माझ्यावर अन्यायच तेवढा झाला आहे. हे जर तुमच्यावर झालं तर तुम्ही काय करता विनाकारण जर तुम्हाला जर गुतीलं तर खूप अन्याय झाला आहे माझ्यावर. त्याच्यामुळे मी आहे का मी बोलतोय पोटतिडकीने बोलतोय ना. एवढ्या खालच्या पातळीच्या मायावर आहे का ह्याने आरोप नव्हते करायला पाहिजे. एवढा भयान डाग लागला. ह्या डाग पुसण्यासाठीच मग सारी तळमळे आणि मी माघार घेणारच नाही. मला खेळणे खूप मॅनेज करायचा प्रयत्न झाला. पाटील म्हणले तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन. मग आम्ही मारलं सरा झाला तो राडा. पण पोलिसांनी बी आम्हाला पाटील गेले पळून. मग पोलिसांनी आम्हाला एवढं टॉर्चर केलं. 7 दिवसाच्या 6 दिवसाच्या वर एखाद्या माणसाला मारलं तर पिशी घेत नाहीत. आमचे 11 दिवस पिशी घेतली. एवढं पोलिसांनी मारलं आम्हाला ते मारच विचारू नका. आणि महाराजे कशामुळे तुम्ही जरांगे पाटलाचं नाव घ्या. कारण जरांगे पाटलाला ते आमचे तपास अधिकारी PI हे होते देशमाने साहेब. ते म्हणायचे हे देशमाने साहेबांनी फोन लावला की हे म्हणायचे मला गर्व आहे माझ्या पोरावर संघटनेच्या असं तसं ते बोलायचे. मग त्याला चिडचिडी. नमस्कार coverage.comच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो. मी सध्या एका अशा व्यक्तीची मुलाखत घेत आहे मागील काही दिवसांपासून मीडियात नाव चर्चेत आहे अमोल खुने. त्याचबरोबर मनोज जरांगे यांचे जुने सहकारी आहेत. बघायला गेलं तर मराठा आरक्षणासाठी त्यांनी 2013 साली इथून गाडी जी आहे ती मुंबईपर्यंत त्यांच्या गावापासून ओढीत नेली होती. त्याचबरोबर इतरही प्रश्न घेऊन मी त्यांच्यासोबत बातचीत करणार आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांनी आता एक गौप्यस्फोट केला होता की धनंजय मुंडे यांनी अमोल खुनेच्या मार्फत माझ्या हत्येची जी आहे ती सुपारी दिलेली आहे. त्याचबरोबर अमोल खुने यांनी देखील एका मुलाखतीमध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मनोज जरांगे यांनी बीडमधील महायुतीच्या 2 आमदारांचं खच्चीकरण करण्यासाठी देखील प्लॅन रचला होता. त्याचबरोबर बीडमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला मराठा समाजाकडून काही उमेदवार देखील देण्यात येणार होते. त्याचबरोबर जो उमेदवाराची चिठ्ठी निघण नारायणगडाव त्या ठिकाणी त्या उमेदवारानं निवडणूक लढायची होती. परंतु पुढे बीडमधील निवडणुकीचं संपूर्ण माहितीच आहे कशा प्रकारे घडली. अमोल भाऊ तुमचं coverage.com स्वागत आहे. नेमकं मनोज जरांगे यांनी जे तुमच्यावर आरोप केला होता की धनंजय मुंडे यांनी तुम्हाला सुपारी दिली होती त्यामध्ये काय तथ्य? आता माझ्यावर त्याने आरोप केला त्याच्यात सिद्ध काय झालं. ते माझे मोबाईल चेक केले. सारा CDR हे आला आहे. मला माझा धनंजय मुंडे साहेबाचा कुठंच काय संबंध नाही निघाला. त्याच्यात सर आले ना त्यांचं आमचा CDR नाही काय नाही. एका कामाविषयी गेलो आमचे पैसे अडकले होते त्याच्यामुळं. त्या माणसाचे नावं बी मी तुम्हाला सांगतो. अनिल सोळंके आणि ते हे काय नाव शंकर शेजूळ. ते पुरावेत आमच्याकडे सर म्हणजे असे आम्ही काय कॅश पैसे नाहीत दिलेले. ते पुरावेत ना त्याच्यामुळे आम्ही गेलो तर आता माझे पैसे काढायचे म्हणल्यावर मला परळीमध्ये चांगलाच माणूस बघावा लागेल ना. चिल्लर माणसाकडून माझे पैसे निघतील का.
आणि त्या 5-7 मिनटं बोललो काय, मग 5-7 मिनिटात कशी सुपारी ठरवायची तुम्ही तरी सांगावं. आणि सुपारी तरी काय 50 लाख मला भेटायला लागलीत त्याच्यात. 50 लाखात जरांगे पाटलाला मारायचं म्हणल्यावर सोपं आहे का? वकीलच 2-2, 3-3 कोटी रुपये घेते ना. उद्या जर समजा मी जर ह्यांना मारलं तर. पण मी 15 वर्षे मी आयुष्याचे ह्यांच्यासाठी घातले तर, आणि ह्याने आरोप माझ्यावर केले. कारण काय तर माझं नाव कुठंतरी झालतं बाबा, माझ्या नावाला डाग लावला. आणि माझ्यावरच आज काय माझेच मित्र बोलते तर, मग उदय भिसे पाटील असते ना, चेतन शेवाळे असते ना आमचे, आणि पुन्हा अमोल भाऊ तोर असते ना, असे बरेच माझे काही मित्र आहेत की माझ्या विरोधात बोलतात. ज्ञानदेव काशीद असते ना. पण हे चुकीचं आहे ना. तुम्ही साऱ्या गोष्टीची शहानिशा करा. तुम्हाला माहिती आहे अमोल कसा आहे, अमोलला कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही, अमोलकडं काय आहे, अमोलची प्रॉपर्टी किती, अमोलच्या सातबाऱ्यात वाढ झाली का, अमोलने कुठं बंगला बांधलाय का, ह्या गोष्टीचा सारा अभ्यास करा, इथं बघा. आणि माझे काय माझ्या घरच्याचे हे चेक करा, मोबाईल चेक करा, CDR काढा, माझ्या नातेवाईकाचे काढा, बँक खाते बघा. त्याच्यात काय जे असं माझं जर कुठं ट्रान्सफर झाला असं व्यवहार पैशाचा तर मग त्याच्यात निघन ना. पण असे बिनबुडाचे आरोप करू नका ना. आणि असे आरोप करूनच तुम्ही सारे मावळे गमिले ना. सगळ्यात मोठं एवढं मोठं योगदान आहे पाटील, मी काय नाही केलं. आयुष्याचे 15 वर्ष मी तुमच्यासाठी घातली. मी मुंबईला बैलगाडी वडीत नेली ती, माझ्या पायाला मोठे मोठे फोडं आलते. मी म्हणत ना मी एकट्यानेच ओढली. माझ्यात सहकारी बी आहेत त्याच्यात, माझ्या गावातले काही मुलं. आणि माझा लढा असा होता, माझ्या लढ्यात आहे का भरपूर होते. हरिजनचे बी मुलं होते माझ्या संग, मुस्लिम होते, भरपूर मला सर OBC बी होते. कारण ते लढा असा होता की माझ्यावर 18 पगड जातीचे लोक प्रेम करतात. आणि त्या प्रेमा खातरच ते माझ्यासाठी आले. ते म्हणले जाऊन द्या मराठ्याला बी कुठेतरी आरक्षण भेटावं. त्याचं कुणाच्या नेतृत्व मी स्वर्गीय इनायकराव मिटे साहेब ह्यांच्या नेतृत्वाखाली मी ती बैलगाडी वडीत नेली ती. पण मी कुठं श्रेय घेतलं नाही. वापस येताना आम्ही गावाकडे आलो, मी कुठं मीडियावर काय बातम्या नाही दिल्या, कुठं काय नाही आहे असं आलो ना, आपल्या कामाधंद्याला लागलो. जे करायचं आहे ते मनातून करायचं समाजाचं काम. कुठं मीडिया बियारणं हेन लावणं, कुठं स्टंट करणं हे काय कामाचे नसते तर. आणि हे असले स्टंट लय दिवस झाकत नाहीत. आता तुम्ही बघा ना, त्यांच्याच लढायात 2 वर्षात समजा समाज एवढा आक्रमक झाला. पण ही आक्रमक भूमिका चांगली नाही, ही कधी तरी घातक होती. आणि ह्याच्यापासून भरपूर विपरीत परिणाम होते. आज बघा ना, जेव्हापासून उपोषणाला पाटील बसले, किती मुलांनी आत्महत्या केल्या, जातीत वाद निर्माण झाले. हे मग हे असे मोठे मोठे गुन्हे घडतात. त्याच्यामुळे मला वाटतं हे जातीवाद कुठेतरी संपायला पाहिजे. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन चालले, तसं तुम्ही बी ते करायला पाहिजे होतं. मग तुम्ही लय मोठे झाले असते. पण हे काय होतं माहिती का, तुम्ही फक्त स्वतःचं हे पोळी भाजण्यासाठी डायरेक्ट माझ्या मागं 6 कोटी समाज, माझ्या मागं 6 कोटी समाज, तुम्ही असं करून मग काय तुम्हाला काय जातीत भांडणं लावायचेत का? मग ह्याच्यामुळेच हे असले मोठाले मॅटर होतेत ना. त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि थोडं बोलण्याची भाषाशैली एकरी भाषात कुणाला बोलू नका. लोकांचे भरपूर मनं दुखते, तर साऱ्या नेत्यावर साऱ्याचं आपोआपल्या लोकांचं प्रेम असतं. त्याच्यामुळे असं एकरी भाषात कुणाचा उल्लेख करू नका. तुम्ही असं बोलतात तर मग ते बी तुम्हाला किती उत्तर देतात. आता मला तर सारेच टार्गेट करतात. माझं काय नाही. मी जर आता मी कुणालाच तुला बोलत नाही ना, एकरी भाषेत कुणाला बोलत नाही, काय नाही मला. त्याच्यामुळं काही लोक चांगलं समजतात, काही चुकीचं समजतात. पण समजून द्या. आता काय माझेच मित्र मला टार्गेट करतात. बरं, माझा दुसरा एक प्रश्न आहे, मला सुरुवातीपासून जाणून घ्यायचं आहे. मनोज जरांगे यांची आणि तुमची ओळख नेमकी कोणत्या आंदोलनातून कशामार्फत झाली होती? आमची ओळख आहे ना, 2013-14 पासून ओळख आहे. आम्ही सोबतच मोटरसायकलवर 2 वर्ष फिरलो. तेच म्हणलेत ना, एकदा गाडी बंद पडली तर अमोलने खांद्यावर घेतली त्या घाटात. पुशेगावचा घाट आहे बघा, सातारा जिल्ह्यात, कराडकडे तिकडंच होती. त्या टायमाला ताकद होती, शरीर मजबूत होतं. पण आता काय नाही राहिलं. यारवाड्यात गेलो, तिथं बेसन भाकर खाऊ 20 महिने सर खाक झालं शरीर. इथं 3 महिने काढले. तिथं तर काटरवाचर केलं आम्हाला पोलिसांनी. 11 दिवस PCR घेतला. नाव घे म्हणायचे, हे तर इकडं बाईट द्यायचे. आणि ते आयोला आमच्या फोन लावायचा, ह्यांना आयो तुमच्या मुलाने असं केलं संघटनेचं नाव घेऊन. मला गर्व आहे म्हणले माझ्या मुलावर, असं तसं. पण ह्यांचं झालं गर्वाचं. पण आम्हाला तिकडं एवढं मारायचे, तुम्हाला गप्पा हाणत नाही. गाडीत सूर्य होतील व त्या देशमाने साहेबांनी त्याने त्या आयोने एवढं हाणलं. 11 दिवस पिशी काढली आमची. पण तरी बी आम्ही ह्यांचं नाव नाही घेतलं. एवढं सोपं नसतं. संघर्ष लय खूप कठीण गेला. आणि काय काढले 20 महिने. आलोत वापस. आम्ही कुठे ह्यांना विसरलोत का काय? मग ह्यांच्या पाठीमागेच राहिलेत. आम्ही सुटल्यावर बी आता माझीच बायको एका मुलाखतीत म्हणली ना की माझाच नवरा म्हणत होता की
पाटलाचं कुठं पाटलाला काही बोलू नका, असं करू नका, तसं करू नका. मीच घरच्याला सांगत होता पाटलाला काहीच कोणी बोलू नका, काय नका, पाटलाला त्रास देऊ नका. माझ्या बायकोने बी सांगितलंय ना. आणि काय माझ्यावर आज ट्रोल होते, अमोलची बायकोच म्हणली दारू पित होता, हे करीत होता, ते होतं. पितोय मी कधी मध्ये, मग कोण पित नाही? त्याला बरं त्या टोळीतले कोण पित नाही, भारी भारी दारू पित येतं. मी पित असून असं आधी कधी मध्ये, आता ती बी बंद करून टाकली मी, एवढं ट्रोल व्हावं लागलं इथं. हे सारी पित येतं, 1000 2 5 हजाराची क्वार्टर पित येतं. का मायाच तेवढ्यात आडमापण का? कोण पित? सारेच पित येतं, कोण नाही पित. जाऊ द्या तिला का काढ, सरी पित येतं. आमचं काय गरीबाचं काही झाकत नाही, पण मोठ्याला सर झाकत आहे. आता ते लई मोठे झाले, तर अचानक काय कधी नाही आलं पाण्यात आणि ते आलं खाण्यात, असा खेळ झालाय. बरं, दारूचा विषय निघाला म्हणून सांगतो. तुम्ही एका पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही म्हटलं होतं की मनोज जरांगे पाटलांनी दारूचा व्यवसाय करण्यासाठी माझ्या मित्राकडून पैसे घेतले होते. नेमकं त्यात काय तथ्य? घेतले होते ना, घेतले होते 1 लाख रुपये घेतले होते. दारू बी असे, धंदा बी असा केला, डुप्लिकेट दारूचाच केला, ओरिजिनल तरी करायला पाहिजे होता. आणि काय पाटील केलाय त्याने धंदा, आता ते त्याला ते मान्यच करावं लागेल दारूचा. हां, हे मला माहिती 100% केलेलं आहे. आणि ते बी डुप्लिकेट दारूचाच धंदा केला. त्यांचा माल बी पकडला होता एकदा, पण ते नाही करायला नाही पाहिजे. आता केलं त्याने त्या टायमाला, जाऊन त्या परिस्थिती असती. पण आता आम्ही तर काय नाही करून मग आम्हाला एवढं डागा लावायचं म्हणल्यावर सोपं आहे का? आता मलाच त्या दादा गरुडने काय तुम्हाला सांगावं, लय मोठे नेते टार्गेटवर, त्यांनी लय ब्लॅकमेल केलेले लोक इथून मागे बी. असं कोण तुरळक नाव माहितीत का तुम्हाला? असं जसं अण्णाला बी त्याने फोन लावून रेकॉर्डिंग केलं, त्या इकडे मुंडे साहेबाला बी. आता हे मोठाले नेते कसं असते, बोलत असतात, मोकळे माणसं असतात, त्यांच्या मनात काय नसते, कुणाचे फोन येतात, कुणाला बोलतात. आणि पुन्हा मला बी त्याने हे केलं, पण मला त्याच्या कुणा सारा गाबाळा काढायचं होतं आणि ह्यांना द्यायचं होतं. पण ते महापुढला निघला, तिथं हसत असे वाईटच काय देतोय, ते लाभार्थी टोळीच काय बसलेली काय त्यांचं हे. आणि मग मलाच काय तिथं बोलून घेतात, माफी नामाच काय घेतात. अरे पाय पडलो, अरे पाय मी का पडलो नाही पाटलाच्या, पहिल्यापासून पायच पडतोय ना. मी लहानच आहे त्यांच्यापेक्षा, ते मोठेत माझ्यापेक्षा. समाजाचं एवढं मोठं नेतृत्व करीत होते, पण ते त्यांना ते आहे का, त्यांचा स्वभाव खूप विचित्र आहे, बदलला आहे स्वभाव. त्यांना कुणीच मोठं होऊ वाटत नाही. कारण व्यवस्था तुम्ही लांब कशाला, आपलं मंगेश साबळेचंच बघा ना, मंगेश दादा साबळेचंच. त्यांनी उपोषणाला भेट नाही दिली. ते खासदारकीला उभा राहिले होते, त्यांना एवढा विरोध करून बी त्यांनी 1.5 लाख मतदान खाल्लं. आणि जर आता उपोषणाला बसले, त्याने भेट नाही दिली. त्यांना भेट द्यायला पाहिजे होती. जर ते माणूस समाजात ह्यांना वाटत होता दुसरा चेहरा कुणीच मोठा होऊ नये. आणि वेळ निघून गेली, ज्या टायमाला लोकसभेला तर ह्याने काय करायचं ते केलंच. आता ते साऱ्या जनतेला बी माहिती. पण आता ह्यांना जे भेटायला चाललेत ते पराभूत व्हावं लागले. तर मंगेश दादा साबळे जर भेटायला गेले नसते तर ते 100% निवडून आले असते. कारण ओबीसी समाजाचा कुठंतरी रोष आहे मंगेश दादाला, त्याच्यामुळे ते फटका पडला. पण आता इथून पुढे तरी बाबा हो, बघा तुमच्या हिशोबाने. मंगेश साबळेंचा विषय निघाला म्हणून मला दुसरा एक प्रश्न विचारायचा. लोकसभेला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मंगेश साबळे उभा राहिले त्यावेळेस मराठा समाजाचा त्यांना अत्यंत पाठिंबा फुल असा दिसत होता. परंतु नंतर काय घडलं की असं त्यांचा पराभव देखील झाला, परंतु समाज पाठीमागे राहिला नाही. समाज ह्याच्यामुळेच पाठीमागे नाही राहिला, कारण पाटील काय करते काय, समजा पाटील कुणाला किंमत देत नाही. तर एका मोठ्या नेत्याच्या भाच्याला ते म्हणले कुबडी असेल होई पलीकडं, मोठा नेता आहे, मग त्या माणसाला किती अवघड वाटलं असेल. ऑटोमॅटिक आता समाज न्यूट्रल होईल ना. तुम्ही जर एकेरी भाषेत एवढ्या माणसाला जर असं बोलतात म्हणल्यावर 100% समाज न्यूट्रल होईल. आणि हे चांगले नाहीत, ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. भविष्यात ऑटोमॅटिक समाज तुमच्यापासून न्यूट्रल होईल. आणि एकेरी भाषेत कोणाला बोलू नका. तुम्हाला जर मोठं व्हायचं ना, अनेक बी मोठं व्हा, मला मोठं व्हायचं नाही, मला समाजाचं नेतृत्व करायचं नाही, काय नाही, मी हाय ह्याच्यातच समाधानी. पण तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुम्ही असं एकरी भाषेत कोणाला टार्गेट करू नका. तिकडे बी आता मला तर ह्यांच्या काही घेणं देणं नव्हतं. मी सुटलो होतो, म्हटलं मी घरात शांत होतो. हे बारामतीला गेले, तिथं काय म्हणले, सुमित्राताई तुमच्या आजूभाऊ जुने गिदाडं का घुबडं घुमा लागले म्हणले, जरा ह्यांच्यापासून सावध. मी काय म्हणतोय, आपण आरक्षणाच्या चळवळीतले माणसं आहेत आणि आपण आरक्षणापुरतंच राहायचं. मग तिथं तुम्हाला काय करायचं होतं की असं तुम्हाला पवार घराण्यावर सुद्धा म्हणजे असं वर्चस्व दाखवायचं होतं तुमचं. मग तिथं ते झालं. पत्रकाराने त्यांना एक प्रश्न विचारला की ते तुमच्या खुनाचे आरोपी ते सुटले, काही पत्रकाराने विचारलं का हेच मनाने म्हणले. तर हे काय म्हणले की तपास व्यवस्थित केलेला नाही, ह्यांचे SIT स्थापन करावं, ह्याव करावं त्याव करावं. मग माझं कुठंतरी डोकं फिरलं. तर मी दुसऱ्या दिवशी मग
SP ऑफिसला गेलो, निवेदन दिलं SP साहेबाला. मला माझी SIT चौकशी, नार्को टेस्ट, CD, CBI काय ED फिडी काय असेल त्या साऱ्या करण्यात याव्यात. मी जर त्याच्यात जर दोषी असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे, पण विनाकारण मी हे डाग लावून कशाला मरू. तर मग मी तिथं मीडियाला बोललो, तर मग त्याने भरपूर ट्रोल केलं. मग काय म्हणले ते परळीचा खरकाट्या काय काय त्या एकदम खालच्या पातळीचे त्यांच्या तोंडातून शब्द निघले. पण असं बोलायला नाही पाहिजे. ज्याचा त्याचा संघर्ष असतो, ज्याचा त्याच्या संघर्षानेच माणूस मोठा होतो. कोण कोणाला देत नाही, घेत नाही. आणि नेते तर काय कोणचा धुतलेला तांदूळाचा नाही ना. राजकारणी नेता व्हायचं म्हणल्यावर कोणीच धुतलेला तांदूळाचा नाही. आता तुमची बी वाटचाल कुठंतरी राजकारणाकडेच वळायची होती. त्याच्यामुळं तुम्ही बी कुठं धुतलेले तांदळाचे नाही, तर तुमचं बी लय मोठं आहेत ना गाबळे. बरं, माझा दुसरा एक प्रश्न आहे. ज्या दिवशी तुम्ही SP ऑफिसला भेट दिली जालन्याच्या, त्यावेळेस त्यांनी नंतर दुसऱ्या दिवशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सुद्धा म्हटलं की पत्नी त्यांची बोलली की बाबा पाटील जाऊ द्या, त्यांच्याकडून चुकून झालं असेल त्याच्यामुळे मी ऐकलं, नंतर जेलमध्ये सडवलं असतं. अहो, माझी पत्नी बोलली, माझ्या घरचे एवढे घाबरले, तर माझ्या घरच्याला सगळ्याला BPचे आजार झाले, तर माझ्या घरी डायरेक्ट मीडिया आणि पोलिस हे डायरेक्ट एकदम घरी आल्यावर घरचे काय म्हणते ना. घरच्याला दबाव आला ना, त्यांच्या छातीवर दडपण आलं ना, काय बोलावं काय नाही, घाबरून गेले घरचे. आणि आता माझी विनंती बाबा हो पोलिसाला बी असं माझ्या घरी आहे का, तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा फोन लावून या. माझ्या घरच्याचं जर काही बरं वाईट झालं तर जिम्मेदार हे महाराष्ट्र सरकार राहील. असं विनाकारण माझ्या घरी येऊ नका, तिथं असले दबावन हे माझ्या घरच्याचं जर काही बरं वाईट झालं तर ह्याला जिम्मेदार जरांगी पाटील राहतील. बरं, दादा गरड आणि तुमचे देखील कॉल रेकॉर्डिंग समोर आले, मग त्यात काय प्रकरण होतं ते पण मला मग ते प्रकरण तुम्हाला सांगतो. मी परळीला गेलतो धनंजय मुंडे साहेबाला भेटायला. आमचे पैसे तिथं अडकले होते आणि ते विषय तर लांबच राहिला. तिथं सारा कलमाच मला आता जाऊ द्यावा, ह्या कलम्यात कुठं काय 5-7 मिनटं बोललोत. मग आम्ही आलो होतो, ते दादा गरुड बाहेर निघला, काय डायलॉग ह्याचा, तांब्या बिस्लरी भरच पाणी पिलो, अमोल भाऊ मला तुम्ही इथं दिसलात. अरे म्हणलं झालं काय, तुम्ही इकडं कसं काय. म्हणलं माझा विषय बाबा असा विषय. मी त्याला एवढं खोलवर बी सांगितलं नाही. म्हणलं तुझं काय काम आहे इकडं. तर ते मला लोकसभेला आम्ही एक वंजाराच्या पोलिसाला आम्ही हाणमार केली, तिथं 353चा गुन्हा पडला. ते म्हणला, तर म्हणलं मग ते म्हणला त्या बजरंग एकरी भाषात बोला, त्या बजरंग्याला म्हणला फोन लावला त्या टायमाला. ते म्हणला मारा मी हाय, पण आता लक्ष द्याय नाही. मला आता ते वैयक्तिक तुझा प्रश्न आहे, तू प्रश्न तिथं मांडव, मी काय करणार आहे मला ह्याच्यात. तर ते मला तुमचा नंबर द्या. आता नंबर द्यायला काय मी दिला त्याला. मग आम्ही दिला. मग त्याने मला फोन लावला. मग आम्ही तेलगाव नाक्यावर थांबलो. माझ्या मित्राचंच हॉटेल आहे तिथं, नवनाथ धुमाळ म्हणून. त्यांच्या तिथं कॉफी घेतली आणि पुढे गेलो की त्याचा फोन आला, मला तुम्हाला एक बोलायचं आहे. म्हणलं बोलतो, थांबली गाडी. आणि मी एकटाच गाडीच्या खाली उतरलो आणि मला लागला सांगायला असं आहे तसं, माझ्याकडे पाटलाचं रेकॉर्डिंग ह्याव त्याव. म्हणलं तुझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत तर मग मी काय करू. म्हणलं तू त्याच्यामुळेच इथं आलता काय. ते मला नाही, माझा एक केसचा विषय, मी कशाला असला विषय काढू असं तसं. तर मग मला तो आहे का पाडसिंगीच्या पुढं ते मादळमुळी रोडला भेटला. मला बोलून घेतलं त्याने. मग त्याचे ते नाटकं मोबाईल इथंच ठेवा माझा विठूला. आणि मग बाबा हे असं आहे तसं आहे. मग म्हणलं तू रेकॉर्डिंग दे ना. मग म्हणलं तुला मी पैसे, मला माहिती ते लालची होतं पैशाचं. त्याने अगोदर बी 1-2 जणाला असंच फसिलेलं आहे. तर मग हां, नेत्याला नाही, आता धड झाला ना तो, चिल्लर लोकांना हे करून ते धड झाला. मग मला लागला हे करायला. तर मग आता मला त्याच्याकडून रेकॉर्डिंग काढायच्यात. मग तो शरद देवला एक दिवशी आला, झालं आमचं बोलणं ह्याव त्याव. तर मग आता म्हणलं आपल्याच कुठं काय नाही. मग झालं सुरू. ते मला हे रेकॉर्डिंग ऐकायच्यात असं तसं. मग मला रेकॉर्डिंग होत्या टोटल 64. आणि त्यापैकी किती ऐकल्या तुम्ही? ऐकल्यात नाही त्याच्यातल्या काही 10-5 ऐकलेलं. तर मग मला वाटत नव्हतं पाटलाचं कुठं नाव खराब व्हावं म्हणून. तर मग मी काय केलं, मी मग त्याला बोलायला सुरुवात केलं. आणि ते एवढा इचितर पोरगा आहे, त्याने माझ्या रेकॉर्डिंग सुरू केलं करायला. आता माझ्या लक्षात आलं तर मला करून द्या, पण आपल्याला हे पाटलाकडेच द्यायचं आहे. म्हणलं गाबळ आपल्याला पाटलाचं नाव नाही खराब करायचं. त्याच्याकडून घेऊन तुम्हाला पाटलालाच द्यायच्या होत्या. तर पण मी एक दिवशी मला फोन आला, मी कापसाचे गतुडेच घरी घेऊन चाललो होतो. तो म्हणला कवा करतात असं तसं. तर मी बोललोय धनंजय मुंडेला, तुला 2 कोटी रुपये देतात असं तसं, त्या रेकॉर्डिंग दे. मग आमचं बोलणं हे झालं. पण ह्यो मुलगा काय, ह्याला वाटलं मी पाटलाचा उजवा हातच होईन, माझ्यावर फुलन हेन पडते ना, आता पाटलाच्या गाडीतच मी फिरन. ती बी रेकॉर्डिंग दिल्या, आमच्या केलेल्या दिल्या. आणि मग झालं. मग तिथं असं बसून हसणं, बेसन भाकर चपाती खाल्ल्या मजल्यात. मग वर आला हसणं, ते डायलॉग. मग त्याला वाटलं आता मी लय मोठा झालो, इथं 100 बडकर 1 लाभार्थी गँग ह्यांच्यामधलं आता मी बी मोडणार, माझं बी दुकानादारी हे सारं सुरू होईल.
मग झालं त्याचं सुरू. मग मला बोलून घेतलं, म्हणले असं असं. म्हणलं तुमच्या सुपारीचा विशेष नाही, मला तुमचेच पुरावे द्यायचे होते आणि मी ते देणार बी नव्हतं, तुम्हाला देणार होतो म्हणलं. तुम्ही धनंजय मुंडेंकडे भेटा गेल्यानंतर पाटलांनी तुम्हाला काय विचारलं होतं? तू कशाला गेलता तिथं? तर मी म्हणलं कुठं? ते म्हणले परळीला. म्हणलं धनंजय मुंडेकडे गेलतो अहो मी. धनंजय मुंडे कोण? म्हणलं DM धन्या म्हण धन्या. म्हणलं आता मला नाही ते संस्कार नाहीत, मी बोलू शकत नाहीत असं तसं. मग त्यांचं ते सुरू झालं. मग म्हणलं घरच्याला टार्गेट करायचं ह्याचं त्याचं. मग माफी ना पाय पडायला तर मी कधीही पडतोय त्यांच्या. पडलो असन पाय, मागितली असन माफी, आलो उठून. आणि त्याच्यावरच आज एक जण मला काय आमचे उदय विशेष म्हणले तिथं पाय पडला आणि माफी मागितली आणि ह्याव केलं आणि त्याव केलं. आता हे साईट तर नार्को टेस्टमध्ये सरच गाबाळ निघण गाड्यानं. मी जर माफी मागू नाही तर काही बी मागू, मी जर कोणाचं काय गाबाळ खाल्लं असलं तर मी बी गुतन त्याच्यात. त्याच्यामुळे मला भीची काही गरजच नाही. आणि अनेक एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ते शौर्य पाटील नाही का भेटायला गेले हा दिल्लीला. आता महाराष्ट्रात बी मॅटर होते, पण हे आहे का कुठे गेलेत कुठं नाही समजा, पण तिथं गेले जाऊ चांगली गोष्ट भेटायला गेले. पण हे वापस आले. वापस आल्याच्या नंतर 2 आहे का कलवरे ह्यांचे लाभार्थी टोळीतले पुन्हा वापस दिल्लीला कशाला गेले, ह्या एक गोष्टीचा तपास लागला पाहिजे. आणि ते कलवरे आहे तर बीडचेच 2. ते थोडं म्हणजे कसं नाव नाही घ्यायचे, थोडे घाबरून ठेवायचे, लय वळवळ करायला लागले की मग नाव काढायचे. मग हे वापस कशाला गेले ते, असं काय झालं त्याच्यातलं एका कलवार तर काय साधारण होता राव, गावाकडं बांगला बीडला असा रेट आहे, कुठून कसं काय होतंय मलाच हे कळाना. गाड्यान घोड्यान लय जमतंय बाबा नाटकं समाजाच्या नावाखाली. पण मला तर ह्या बाई मग फाटके कपडे द्या मला. आणि ह्या बाई असं तुम्ही पुन्हा म्हणताना मला काय मुद्दाम घातलंय काय, माहिती सारे कपडे फाटकेच आहेत. मी हाय असाच आहे. आणि ते SIT नार्को टेस्टमध्ये येईन, मी जर कोणाचे पैसे खाल्ले असले तर मी ती शिक्षा भोगायला तयार आहे. समाजाला लय वाटत असेल हे बोलतोय बाबा, पण मी काय करू, माझ्यावर अन्यायच तेवढा झालाय. हे जर तुमच्यावर झालं तर तुम्ही काय करता विनाकारण जर तुम्हाला जर गुतीलं तर खूप अन्याय झालाय माझ्यावर. त्याच्यामुळे मी आहे का मी बोलतोय, पोटतिडकीने बोलतोय ना. एवढ्या खालच्या पातळीच्या मायावर आहे का ह्याने आरोप नव्हते करायला पाहिजे. एवढा भयान डाग लागला. ह्या डाग पुसण्यासाठीच मग सारी तळमळे. आणि मी माघार घेणारच नाही. मला ह्याने खूप मॅनेज करायचा प्रयत्न काय लागत ते देऊत, पण हे नका करू, पत्रकार परिषद घेऊ नका. पण आम्ही त्याचा प्रूफ सुद्धा आहे, फोन सुद्धा आलेले सर, पण आम्ही काय मॅनेज नाही झालं. मग ह्याने पत्रकार मॅनेज केले. आमचं ते यूट्यूब चॅनलवाल्यानेच एवढं उचलून धरलं बिचाऱ्याने, ते नाहीत कोणाला मॅनेज झाली. मग काय आम्ही आलोत गावाकडं. बरं, मला आणखीन एक विचारायचं, तुम्हाला नेमकं यामध्ये गुंतवण्यात काय आलं? गुंतवण्यात आता काय झालं माहिती आहे का, रायगडला गेलतो आम्ही. रायगडला गेलो तर महाराजाचं सिंहासन आहे तिथं बनवलेलं वाड्यात, बरोबर आहे का नाही, सिंहासन बनवलेलं आहे. तर मग मी काय म्हणतोय, एक पैलवान यंगलावर आणि यंगला ते तर महाराजाच्या सिंहासनावर पाय देऊन इथं पाय दिला त्याने, असं हातात महाराज नाहीत कशा बसलेले, आणि हार घातला. मग खालून पब्लिक शिव्या देत होती, ते खाली उतरला, मी दिला 1-2 काना मागं. त्याला त्याचा राग असेल. मी काय म्हणलं, बाबा तुला हार घालायचंय ना घाल, तुला वाटतंय. मीडिया नाव नाही घेत मी, हा मी नाव घेत नाही. म्हणलं तुला हार घालायचा आहे, तुला मीडियामध्ये यायचंय, सर व्हायचं, तुला माहिती तू नावाला आणि फोटोला आणि बॅनरला लय भुकेलास. तर मग तो तसं करायला गेला म्हणून मी हल्ला. पण ते वैयक्तिक मला अवघड वाटलं ना कुठं, तर माझ्या भावना दुखल्या, त्याच्यामुळे मी त्याला हल्ल्या 4 पाटलांसोबतचाच होता तू. आता ते तर मी ते नाही बोलत, रायगड आहे ते मला नाही एकरी कुणाचं नाही उल्लेख करायचा, पण ते तसा झालेला पिक्चर आहे तो, त्यामुळे तुम्हाला गुंतवण्यात आलं. मग त्या पैलवानाचा राग होता लय दिवसापासून, ह्याला कुठं कसं गाठायचं काय करायचंय, आणि मला नाव नाही घ्यायचं, माझ्याकडे लय मोठं आलेलं आहे. त्याच्यामुळे आहे का मला बरोबर दमाने नाव काढायचंय, मी काढतो योग्य वेळेला बरोबर नाव काढतो. त्याच्यामुळे सध्या कसं असे नुसतं तुम्हाला तर गुंतवण्यात आलं, पण धनंजय मुंडेंना का गुंतवण्यात आलं असेल यामध्ये? आता त्या गोष्टीवर तर मी बोलणारच आहे, पण विषय काय माहिती का, एखाद्या नेत्याला एवढं टार्गेट करू नये. काय असन त्याच्या मागं बी ह्यांचा कुणीतरी आका असन, त्यांना ते आका बी माहिती आहे आम्हाला, पण काढतो योग्य वेळेला ते बी सर समाजाला नाव ठेवणार नाही. कारण मला आहे का छत्रपती शिवाजी महाराजाच्या तत्वावरच चालायचं आहे, मला 18 पगड जातीलाच धरून चालायचं आहे. आणि आमचा बी समाज खूप पवित्र आहे, पण असे भरकटले जातात बघा, ऐकून एकरी उल्लेख खाल्ल्या पातळीवर बोलणं, हे असं हे सोडून द्या. एक दिवस आहे का मी ह्या दुनियात असन किंवा नसन,
मी गेल्या जे माझ्यावर बोलतात ना, मी माझं समजा काही झालं बरं वाईट तर उद्या ह्यांनाच ह्या गोष्टीचा पश्चाताप होईल. आणि जर मी जगलो तर मला वाटतं आहे का हे सारा 18 पगड जात आहे का, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी एका छायाखाली आणली होती तसंच कोण सऱ्याने एक राहावात आणि हे जातीवाद संपावात. ह्या जातीवादात काही मजा नाही. ह्या जातीवादामुळेच आज महाराष्ट्रात एवढाले समजा हे होते तर भांडणं, राडे, पोलीस यंत्रणेला समजा वेटीस धरण्यात येतं. हे संपून जायला पाहिजे. सारे गुन्ह्या गोविंदाने नांदत येत. आणि जर आपणच कुणाच्या त्यांच्या भावना नाही दुखल्या ते सुद्धा आपल्याला मराठा आरक्षणाला खूप मदत करते. त्याच्यामुळं सऱ्याने व्यवस्थित राहावं, कुणी कुणाच्या भावना दुखू नाहीत, काय नाहीत. माझं एवढंच मत आहे. कोपर्डी प्रकरणात नेमकं काय झालं होतं आणि जरांगे पाटील त्या ठिकाणी पळून देखील आले होते तुम्ही सांगितलं, नेमकं काय प्रकरण होतं त्यामध्ये थोडक्यात? आता ते मॅटर असं होतं की आमचं वय होतं 24-25 वर्षी आणि पाटलासाठी तर काय बी मी जाळात उडी मारायला तयार होतो. मग पाटील आम्हाला नारायणगडावर कार्यक्रम घ्यायचा होता. त्या कार्यक्रमाला आम्ही सुरेशांना धसकड गेलतो होतं, जयदत्तांना क्षीरसागरकडे गेलतो होतं, धनंजय मुंडे साहेबाकडे गेलतो होतं. आम्ही बुकं छापली होती, लोकांनी वर्गाने बी दिल्या. कार्यक्रमच मोठा घ्यायचा होता. 5 लाख कुटुंब तिथं आणायचे होते. लय मोठा कार्यक्रम होता. आणि तिथं ते झेंडा लावलेला ते नितीन भाऊ काकडे म्हणून होतं आपले बोदेगावचे. मला वाटतं तेव्हा झेडपी मेंबर का काहीतरी असं जिल्हा परिषद मेंबर माजी मेंबर होते का होते हे मला एवढं पक्क माहीत नाही. ते सारा खर्च त्याने केलेला आहे. आणि ते एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा होता. त्याच्यामुळं मग आम्ही काय ह्यांच्याकडे गेलो तर सर ते झालं पैशा पाण्याचं. सर भैयू महाराज बी मदत करणार होते. आम्ही इंदोरला बी गेलो तर लय मोठा कार्यक्रम घ्यायचा होता. पण त्या कार्यक्रमाचा पैसाच कुठे गेला आणि काय झालं ते मी सांगू शकत. ते आता ते काहीच काढू नका. ते काय झालं काय नाही. मग ते कार्यक्रम कॅन्सल झाल्यामुळे पैसा जमा झाला असेल त्याचा अंत नाही. तर ते काढूच नका आता. मग विषय असा झाला. मग ते कार्यक्रम कॅन्सल झाला तर पाटील म्हणले आता असं करावं लागेल आपल्याला. आम्ही तिकडे गेलो ते सदावरती पण ते हुकलं. तुम्हाला हेच सांगतो शॉर्टकटमध्ये आपलं कोपर्डीचंच. तर म्हणले मी फाशी घेईन जर आरोपीला नाही मारलं तर. पण म्हणलं कशामुळं? तर म्हणले कार्यक्रम कॅन्सल झाला आहे, माझं लय नाव जाईन. आता आम्ही तर इकडलं लक्ष इकडे घेण्यासाठी हा हे समजा हे जे समजा समाज म्हणे ना तुम्ही कार्यक्रम कॅन्सल केला, काय केलं तुम्ही, तर मग हे विषय डायव्हर्ट करण्यासाठी मग हेच ठरलं. तर आम्ही 24-25 वर्ष वय मारायचं तर मारायचंय. मी होतो कुठं नांदेडला होतो बघा. मी नांदेडला तलवारी आणायला गेलतो. मी नांदेडहून हायकट माझ्या संग गणेश खुने होते, एक मित्र होता माझा, मला नाही कोणाचा उल्लेख करायचा. मग मी आलो नांदेडहून 3:30-4 वाजता आलो असून केडगावला माझे मित्र सचिन कोतकर म्हणून त्यांच्या बंगल्यावर होते. मग तिथं थांबलो तर आम्ही. मग तिथून आम्ही तिथलं हुकलं. मग मडीला आलो, कानिपनाथाच्या मडीला. तिथं मित्र आमचे एकनाथ मरकड म्हणून. मग आमचा तिथं प्लॅन झाला. पाटील म्हणले तुम्ही जर नाही मारलं तर मी फाशी घेईन. मग आम्ही मारलं. सरा झाला तो राडा. पण पोलिसांनी बी आम्हाला पाटील गेले पळून. मग पोलिसांनी आम्हाला एवढं टॉर्चर केलं. 7 दिवसाच्या 6 दिवसाच्या वर एखाद्या माणसाला मारलं तर पिशी घेत नाहीत. आमचे 11 दिवस पिशी घेतली. एवढं पोलिसांनी मारलं आम्हाला, ते मारच विचारू नका. आणि मारायचे कशामुळे? तुम्ही जरांगे पाटलाचं नाव घ्या. कारण जरांगे पाटलाला ते आमचे तपास अधिकारी PI हे होते देशमाने साहेब. ते म्हणायचे हे देशमाने साहेबांनी फोन लावला की हे म्हणायचे मला गर्व आहे माझ्या पोरावर संघटनेच्या, असं तसं ते बोलायचे. मग त्याला चिड यायची. लय मारायचे आम्हाला, काय सांगावं. अक्षरशः एवढा मार खाऊन बी 11 दिवस आम्ही ह्यांचं नाव नाही घेतलं. आणि एवढं हे करून बी आज त्या गोष्टीचं आपल्याला फळ काय आलं, हे काय डाग लावलाय माझ्यावर. आणि मी हे का तळतळीने बोलतोय. माझी कशाला बी कोणत्या बी गोष्टीला सामोरं जायची तयारी. माझं काय तपासायचं तर तपासा, पण खूप अन्याय केला. हे असा कुणावरच होऊ नये. बरं, दुसरं का तुम्हाला सदावर त्यांना मारण्याचा प्लॅन का केला होता? करायचा होता, पण हेच विषय डायव्हर्ट करण्यासाठी करायचं होतं ते. नारायणगडावरला कार्यक्रम. हा, नारायणगडाचा कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणूनच. पण हे चांगल्या नाहीत ह्या गोष्टी. हे शेवटी कायद्याचं राज्य. त्या टायमाला हुड होत होतं. महाराजाच्या काळात ते काळ वेगळा होता, हे काळ वेगळा, हे कायद्याचं राज्य. आणि कसं आहे मग असं समजा आपल्याला भडकिल्यावर माणूस आक्रमक होतो आणि ह्या गोष्टी घडतात. पण इथून पुढं घडू नाहीत.
आणि मराठाच्या पोराला मला एवढंच सांग नाही बाबा, हे एसट्या जाळणं, दगडफेक करणं, ज्याचे त्यालाच खेटावं लागतं. तुमच्याच आईबापाला तुम्हाला सोडावं लागतं. कोण कोणासाठी धावून येत नाही, काय नाही. आज मी बघितलं ह्या जाळपोळीमध्ये आमदाराचे बंगले जाळले, एसट्या जाळल्या, कुठं काय न केलं, लय धिंगाणा केला पोराने त्या दगडफेकमध्ये. ज्याच्या त्यालाच खेटावं लागत असते. तुम्हालाच तारकी करावं लागते, तर तुमच्या तारकी दुसऱ्याला करता येत नाहीत. तुमच्याच आईबापाला तुम्हाला सोडावं लागते. इथून पुढं कोणाचं ऐकून असे आंदोलनं हे काय करू नका. आज बी मी बघतोय, माझे मित्र आहे का, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवीन निघली होती, राजसाहेब ठाकरे त्या पक्षाचे अध्यक्ष होते. आणि त्या टायमाला माझ्या मित्राने काय बस फोडल्या होत्या, तारखी करू करू बेजार झाले. आताशी कुठेतरी त्या केस सुटल्यात, त्या गोष्टीला झालं 12, 13, 15 वर्ष झाली असते ना. पण आता मी काय म्हणतोय, तुम्ही हे करू नका, ज्याची त्यालाच खटावं लागते. काय म्हणते, ताक दूध पोळलं तर ताक फुकून प्यायला पाहिजे, तशी गोष्ट आहे. ह्या गोष्टीत पडू नका. आणि आपण आपला संसार पाणी हे बघा, जे काय आहे ते कायद्याच्या लढाई चालूच राहील. पण ह्या गोष्टीचा एकदा झाल्याच्या नंतर खूप पश्चाताप येतो. आणि तुम्ही काय बाबा हो असं काय करू नका, माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला. अमोल भाऊ, मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. जे तुम्ही सांगितलं की तुमचं जर गबाळ बाहेर आलं तर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, नेमकं जरांगेंचं तुम्हाला एवढं काय माहिती? अहो, मी 15 वर्ष सांग राहतोय म्हणल्यावर मला नकापासून तर केसापासून तर सर माहिती. मग ते येईन ना SIT चौकशी तर नार्को टेस्टमध्ये. आता माझंच नाव बदनाम झालं आहे म्हणल्यावर मी तुमचं नाव बदनाम करावं लागलो नाही. उलटं चांगलं आहे ना. तुम्ही जर त्याच्यात जर निर्दोष निघले तर उलटं चांगली गोष्ट आहे ना. आणि मी जर केलं असलं तर मी जर गटलो त्याच्यात तर मी शिक्षा भोगायला तयार आहे ना. मी तर अशी तशी नाही. मी काय म्हणतोय, समाजाने मला भर चौकात कुठं लटकायचं आणि काय मग आताडी काय सोलून काढायचे तर काय एकदम घाण शिक्षा द्या, मग ती भोगायला तयार आहे मी जर केलं असलं तर. पण विनाकारण मी कशाला डागलो मरून? मी नाही ना मरू शकत डाग लागून. बरं, तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये आणखीन एक गौप्यस्फोट केला होता का? महायुतीमधीलच 2 आमदारांचं खतीकरण करण्याचा प्लॅन रचला. नेमकं कोण आमदार आहेत तिथं? मग काय सांगितलं ना, सुरेश अण्णा धस ही आमची गेवरायची आणि ती तर आहेतच परळीची. नेमकं का खतीकरण करायचं? नेमका कसा प्लॅन असला होता? कोणत्या मार्फत करायचं होतं? त्या दादा गरुडलाच माहिती त्याला काय सिद्ध करायचं होतं त्याच्यामध्ये. तर ते दादा गरुड सांगेन ना. मग धनंजय देशमुखांना देखील मॅनेज केलं होतं असं म्हणलं होतं. नेमकं काय प्रकरण होतं ते सुद्धा? त्या दादा गरुडनीच केलं तो परस्परच. त्याला काय ते कसं काय ते बनवित होता लोकांना कसं नाही. फक्त त्याला शिवच वाघ भेटला असं की त्याचं सऱ्याचंच तांबं पितळ उघडं पडलं या वाघानेच. त्याने मीच ते म्हणतोय मला एवढं लोकाला हो भय की, पण मी नीटच केला. कुठं गायब झाला बायकोला घेऊन मिळच नाही आणि कुठं निघालायचा, कुठं गेला आणि काय गेलाय. तर पण चांगल्या नाहीत ह्या गोष्टी, असं करायला नाही पाहिजे. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं सोपं नाही. ह्याचे परिणाम खूप वाईट भोगावं लागतात एखाद्यावर. विनाकारण काही बी आरोप केले हे कौरक सिद्ध होत असतात. समाज कौरक पाठीमागा राहत असतो. ह्या गोष्टीचा आहे का सर अभ्यास करायला पाहिजे. कधी बी योग्य दिशेने चालायला पाहिजे. कधी कुणाच्या ह्याच्यात वैयक्तिक ह्याच्यात पडू नये, काय नाही. आणि जे करायचं ते निर्मळ मनाने करा. विनाकारण कोणाला टार्गेट करू नका, कोणाला एकरी भाषेत बोलू नका. तुम्हाला जे तुमचं लढा न्यायचा आहे पुढं ते बिंदास न्यायचा. त्या लढ्यात आमचा बी तुम्हाला सपोर्ट राहील. पण एकदम चुकीच्या मार्गाने कुठं चलू नका, एवढंच मग सांगणे. बरं, आता विधानसभेच्या निवडणुकापूर्वी तुम्ही आणखीन एक चॅनलसोबत बोलताना गौप्यस्फोट केला. सुरुवातीला ठरलं होतं की समाजाला घेऊन निवडणुका लढायच्यात. यामध्ये बीडमधील ज्योती मेटे असतील, बापू खांडे असतील आणि दुसरे अनिल जगताप यांच्यामध्ये नेमकं तिघांचं लढायचं ठरलं होतं समाजाकडून. नेमकं पुढे काय झालं? मग मी तेच सांगतोय ना. स्वर्गीय इनाकराव मेटे यांच्या मंडळी, ज्योतिताई मेटे, कुंडलिक बाप्पू खांडे, अनिलदादा जगताप, ही सारी टीम ठरून कुठे गेली बीडची की बाबा कोण उमेदवार द्यायचा. आपला इथं मराठ्याचाच आमदार झाला पाहिजे, कारण ओबीसी दोन्ही बी ओबीसी होते. तर मग म्हणले नारायणगडावर चिठ्ठी काढा जाऊन. मग गेले तिथं अनिलदादाची निघली, माघार कुणी घेतले नाही. मी अनिलदादाचा प्रचार करतोय. हो, नानदेव कॅसेत कुठं गायब झाला, नंतर 1-2 दिवस दिसला, पुन्हा कुठं गायब झाले, काही मिळच नाही. बरं ते झालं. चिठ्ठी कोणाची निघली? अनिलदादाची चिठ्ठी निघली होती आणि मी प्रचार करतोय ना अनिलदादाचा. मग असं काय झालं बाबा की डायरेक्ट एकदम एवढं पॉझिटिव्ह वातावरण झालं होतं की अनिलदादाचं सर आहे का रिवाज कार्यक्रम झाला तिथं. दाजीच केलं सर. वंजारी समाजाकडून झालं तर आपले योगेश क्षीरसागरची मंडळी समजा वंजारी समाजाची असं मला
कळलंय. हा तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून दाजी झालं. तर मग इकडून पाटलाने असं केलं की मग तुम्ही बी दाजी बघा, कारण संदीप क्षीरसागरांची मंडळी मराठा आहे. पण अचानक का वातावरण फिरवलं? मग तेच ना, दाजी करूनच वातावरण फिरलं. मग ते दाजीचे एक ब्लॅक गाडी मग काय ते गाबाळ, ते लय मोठा विषय. नाही तर 100% अनिल दादा आहे का आमदार झाले असते, एवढं वातावरण पॉझिटिव्ह झालं. आणि ते असं अख्ख्या मतदारसंघातल्याला माहिती, त्याच्यामुळे काही विशेष नाही, ते दाजी झालं मग शेवटला. बरं, दुसरा एक प्रश्न आहे. मंगेश साबळेंचा काल पराभव झालेला आहे जिल्हा परिषद निवडणुकामध्ये. नेमकं त्याबद्दल कसं बघताय, कशामुळे झालं असेल? तिथं एक होतकरू सरपंच ऐका ना, बघा ना, वैयक्तिक त्या माणसाला वैयक्तिक स्वतःच्या बळावर 1.5 लाख मतदान पडले लोकसभेला. पाटलाने एवढा विरोध करून पाटील काय नाही बोलले त्या माणसाच्या विरोधात त्या टायमाला. आणि नंबर 1 माणूस आहे बरं का, उद्या भविष्यात ते लय मोठा चेहरा आहे, हे माझ्या तोंडातून मी सांगतो. विरोध का केला असेल? समाजातलाच असेल. मग पाटलाचं काय माहिती का, मोठं कोणाला होऊन द्यायचं ना, मीच पाहिजे एकटा. आणि मी काय म्हणतोय माहिती का, होऊन द्या ना मोठा. आता मीच काय म्हणतोय, मंगेश दादा साबळे हे भविष्यात लय मोठा चेहरा आहे महाराष्ट्रात. कारण आपल्याला काय घेणं देणं नाही, जे ते आपोआपल्या पद्धतीने मोठे होते, तर त्यांचं जे कर्तव्य, जे काम करते त्या कामावर ते त्यांच्या बळावर मोठे होते. तर आपण कशाला विरोध करायचा? ह्याने किती विरोध केला लोकसभेला. बरं, लोकसभेला तर तुमच्या मागं एवढं पॉवर होता, तुम्ही जे करायचं तेच केलं, विरोधच केला डायरेक्ट इकडंच. ते बिचारा खासदार झाला असतं त्या टायमालाच. पण आज विषय असा झाला, जिल्हा परिषदला ते ह्यांना भेटला तर त्यांना पराभव स्वीकारावा लागला. कारण ओबीसी समाजाचं कुठेतरी मन दुखलं ना, मग झालं ना, सारा जातीवादच झाला ना. त्याच्यामुळं काय हे राजकारणात पाटलांनी नव्हतं पडायला पाहिजे. ह्याच्यामुळं खूप समाजाचं नुकसान. नार्को टेस्टची देखील मागणी केली जाते. नेमकं तुमचं म्हणणं काय, कोणाकोणाचे नार्को टेस्ट केली पाहिजे आणि तुम्ही तयार आहेत का नार्को टेस्टसाठी? मी नार्को टेस्टला तयार आहे, आणि पाटलाची माझीच व्हायला पाहिजे ना. मी कशाला कोणाची म्हणेन? मला जर ज्याने सुपारी दिली त्याच्यात मी ऑटोमॅटिक नाव घेईन का नाही? समजा मला धनंजय मुंडे साहेबांनी सुपारी दिली, मग ते नाव येईन का नाही नार्को टेस्टमध्ये? जर मला समजा तुम्ही सुपारी दिली, तुमचं नाव येईन का नाही नार्को टेस्टमध्ये? मग हो दे ना दोघातच. मी जे समजा क्वेश्चन विचारेन ते तिथं, पण पुन्हा लाईव्ह पत्रकार हे सर तिथं, आणि लाईव्ह नार्को टेस्ट व्हायला पाहिजे दोघांची बी. आपली माघारच नाही, आपण करणार त्याला डर कसला? आणि काय माझं कुठंच काय नाही, मी नागवा आहे, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. आणि मला माहिती, मला लय टार्गेट झालेलं आहे. मला कोणी काय ते कमेंट करते काय सांगते, ते मारून बी टाकते ना, कुठं काही बी करते. पण मी माघार घेणार नाही. मी आहे का पालत्या काळजाचा आहे, मी मरण शिव करीन, पण शरण कुणाला जाणार नाही. आणि हे डाग लावून तर कधी मरणार बी नाही. त्याच्यामुळं माझ्या कोणी नादी लागून त्या पैशाला चाटायचं काय? सांगा ना, किती सांगितले? पुरावे बी आहेत. काय ती रक्कम लय मोठी, म्हणजे मी माझ्या गावात आहे का सगळ्यात मोठं झालं असतो, एवढी रक्कम होती. पण मला काय करायचंय? मला एवढा मोठा डाग लागला आणि त्या पैशाला चाटायचंय काय? मी असं भिकारी राहीन, पण डाग लावून कधी मारणार नाही. 100 बडकरी 1 पैशावालीत, कोण कोणाला ओळखीत नाही. आता माझ्या गावातच 100-50 एकरवालीत, याला 4-2 गावं सोडून कोणी ओळखीत नाही. मला अख्खा महाराष्ट्र ओळखीत होता ना. 1.5 एकर जमीन, दोघा भावात आहे 4 एकर जमीन, 2 एकर समजा मला जमीन आहे, पण अख्खा महाराष्ट्र ओळखीत होता ना. ह्याने डाग लावला ना, मग मला काय करायचं त्या पैशाचं? मी डाग धुण्यासाठीच मी संघर्ष सुरू ना. आणि संघर्षात माझ्या बाजूने कुणीच नाही. महाभारतात तरी भगवान श्रीकृष्ण होते 5 पांडवाच्या बाजूने, माझ्या मागं तर कोणीच नाही. येईन पाठीमागे एखादा श्रीकृष्णासारखा धावून कधी ना कधी सत्याच्या बाजूने. बरोबर देव कुणाला ना कोणत्या रूपात देत असतो. येईन माझ्या पाठीमागे उभी एखादा श्रीकृष्ण. तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की पाटील अगोदर उपोषण करायचं, पाटलांच्या मेहण्याकडे साधे राहायला घर नव्हतं आणि 500 रुपये रोजानं लोकेशनला होता. नंतर आता इतकी परिस्थिती तुम्ही सांगितलं सुधारली, नेमकं हे कसं काय झालं? मग तुम्हीच बघा ना, उपोषणाच्या अगोदर तर काहीच नव्हतं ना. तेच बिचारा 500-700 रुपये रोजाने वाळूच्या लोकेशनला होता. आज त्या माणसाकडं का हायवा, 4 व्हीलर गाडी, बंगला, शेती, बाडी, सर कुठून आलं बाबा? मग हे असं काय, कुठं काय वाळू उपसिताने काय सोनं सापडलं का, हिरे सापडले, काय झालं काय? मग मला हेच कळलं नाही ना. डायरेक्ट एकदम एवढी समजा बदल काय झाला, हे प्रश्नाचे उत्तर द्यायला पाहिजेत ना. मी म्हटलं काय, माझ्याकडे जर काय निघलं तर मी बी आहे ना, ती शिक्षा भोगायला तयार आहे ना. मी माझी कशात बी तयारी ना. पण विनाकारण मला नका टॉर्चर करू. पाटलांनी मेहण्याला NPDAच्या कारवाईतून वाचवण्यासाठी कुठल्या तरी नेत्याच्या पाया देखील पडली होता, असा तुम्ही गौप्यस्फोट केला. नेमकं ते काय प्रकरण होतं? कोणती कारवाई होती आणि का होईल होती? आता ते ये ना, SIT मध्ये येईन ना, कोणाच्या पाय पडले, काय झालं, NPD कशी नाही पडली, ते सर येईन, त्या ह्याच्यात येईनच ना. इथं काय आता
ते येणार सर SIT मध्ये नार्को टेस्टमध्ये येणार. माझा शेवटचा प्रश्न आहे अमोल भाऊ तुम्हाला. हा. आज सध्या जर बघायला गेलं तर महाराष्ट्रात तुमचा समाज संपूर्ण तुमच्या विरोधात आहे, पाटलांच्या बाजूने आहे. नेमकं त्या समाजाला काय सांगणे तुमची सध्या ही जी परिस्थिती चालू आहे? आता समाज माझ्या विरोधात नाही, माझ्या बी बाजूने आहेत भरपूरच. मला फोन हे येतात, कारण मग मी जे सत्य तेच मांडलंय ना. सुशिक्षित जे लोक ते आहेत, पण ग्रामीण भागातले काही समजा सोशल मीडियावाले ह्याच्यावाले मला ट्रोल करते, तर ते बी माझेच बांधवत. जाऊ दे, आज शिव्या देते, उद्या त्यांना सरळ दूध पाणी झाल्यावर त्यांना बी पश्चाताप त्या गोष्टीचा होईल. कारण कसं असतं माहिती आहे का, 15 वर्षात मला पाटील कळले नाही तर 2 वर्षात ह्यांना काय कळलं, ह्या नवीन आलेल्या समजा मुलाला, ह्यांना सोशल मीडियावाल्याला. पण काय त्या टायमाला वेळ निघून गेलेला असन, त्या टायमाला काय मी असन किंवा नसन, वेळ निघून गेलेला असन त्या टायमाला. मस्त ह्यांचं लय मन दुखते ना, पण त्या गोष्टीला आपण नाहीत की कुणाच्या तोंडाला हात लावता येत नाही. आता एवढा मोठा समाज लय बोलते, तर खालीवर काही बी बोलून द्या, दूध पाणी होईन. मग समजा सर समोर आल्यावर मग त्याला कळन खरं कोण आहे खोटं कोण आहे, योग्य वेळेला कळन. नक्कीच मंडळी, आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते होते अमोल खुने. त्यांनी अनेक गौप्यस्फोट आपल्या या coverage.comच्या विशेष मुलाखतीमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये मंगेश साबळेंचा लोकसभेला पराभव झालेला असो, त्याचबरोबर या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात मराठा समाजाचं OBC म्हणून सुरुवातीला वातावरण असताना अनिल जगताप यांना मराठा समाजानं पाठिंबा द्यायचं ठरवलं होतं. त्याचबरोबर अमोल खुने यांनी सांगितलं की एक मराठा सेवक आणि मराठा आंदोलक म्हणून सुरुवातीपासून मी त्यांच्या प्रचाराला लागलो होतो, परंतु मध्येच मनोज जरांगे पाटलांनी निर्णय घेतला आणि संदीप क्षीरसागर यांना कशा प्रकारे पाठिंबा दिला. एक ब्लॅक स्कॉर्पिओ होती, त्यामध्ये काय गबाळ आलं, असे अनेक गौप्यस्फोट या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर नार्को टेस्ट करा त्यासाठी देखील गौप्यस्फोट अमोल खुने यांनी या coverage.comच्या मुलाखतीमध्ये केलेले आहेत. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. नवनवीन अपडेटसाठी coverage.comला सबस्क्राईब करायला विसरू नका.